किती डेंजर दिसते मी. हाय, गुड मॉर्निंग. तर आज मी माझ्या चेहऱ्याचा पूर्ण काळपटपणा घालून टाकणार आहे, म्हणजे टॅनिंग हो. माझी स्किन आहे ना खूप सेन्सिटिव्ह, त्यामुळे लवकर टॅन होतं. त्यामुळे मी हा DIY मास्क ट्राय करत असते नेहमी. तर हा मास्क यूज करायच्या आधी तुमचा फेस क्लीन असणं खूप गरजेचं आहे. तो पहिले फेस पूर्ण क्लीन करून घ्या, मग अप्लाय करा तुमच्या फेसवर. आणि सिरियसली ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे मी खूप वेळा यूज केला आहे, कन्सिस्टन्सी ठेवली की याचा रिझल्ट खूप छान आणि क्लीन येतो. म्हणजे तुम्हाला डिटॅनिंग करायची गरज नाही पडणार. पार्लरमध्ये जाऊन तुम्ही घरीच राहून करू शकता. सो हा मास्क नक्की ट्राय करा. आणि तुम्ही पूर्णपणे अप्लाय करून घेतला आहे. तो आता हा सुकूस तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करते. तर रेसिपी म्हणजे डिटॅनिंग मास्क कसा बनवायचा तर मी तुम्हाला सांगते. पहिले तर हळदी रोस्ट करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर 1 चम्मच रोस्ट केलेली हळद, त्यात बाजरीचं पीठ ॲड केलं आहे, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आणि परत दूध आणि रोज वॉटर, जे की मी पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. आणि तुम्ही इथं ती पेस्ट बघू शकतात कशी करायची आहे. जास्त थिकही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला ती चांगल्या प्रकारे चेहऱ्यावर अप्लाय करता येईल. तर मी लावलेला मास्कसुद्धा ड्राय झाला आहे. मी तुम्हाला वॉश करून दाखवते. तर मी तो ऑन कॅमेरा वॉश केला आहे, नो फिल्टरमध्ये. तर तुम्ही रिझल्ट बघू शकतात किती क्लिअर आहे आणि म्हणजे पूर्णपणे टॅनिंग गेली आहे. सो तुम्ही बघा, फेसवर पण बघा आणि म्हणजे हातावर पण बघू शकतात तुम्ही की पूर्णपणे टॅनिंग गेली आहे. तर त्यानंतर मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमची स्किन ड्राय पडू नये. म्हणून तुम्ही इथं जॉयचं मॉइश्चरायझर यूज केलं आहे, जे की पूर्ण बॉडीला मी अप्लाय करते. आणि फेसवर मी मॉइश्चरायझर जॉयचं नाही तर मी दुसरं यूज करते. सो मी ते सुद्धा यूज करून घेतलं आहे. आणि नंतर रेडी झाले आहे ऑफिसला जाण्यासाठी. सनस्क्रीमही महत्त्वाची आहे. तर मी इथं डिटॅनची सनस्क्रीम यूज करते. आणि सनस्क्रीम फक्त चेहऱ्यावरच नाही तर हातावरसुद्धा अप्लाय केली पाहिजे, म्हणजे बॉडीवरसुद्धा. तर मी बॉडीसाठी स्पेशल सनस्क्रीम यूज करते, जी की मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगेन कोणती आहे. आणि पूर्णपणे अप्लाय करून घेतली आहे आणि माझा मेकअप करून घेतला आहे आणि डन. सो मी कशी दिसते मला सांगा. आणि तर मी तुम्हाला हा मास्क रेकमेंड करेन. सो तुम्ही ट्राय करून मला नक्की कमेंट करून सांग की तुम्हाला ह्याचा रिझल्ट कसा वाटतो आहे. आणि अशा स्टेप्ससाठी मला फॉलो करून घ्या. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर न्यू असाल तर मला सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.